छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदार यादी जाहीर झाली आहे। मात्र या यादीमध्ये तब्बल 25,820 मतदारांची नावं दुहेरी नोंदवली गेल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय। यामध्ये शहरातील 2,000पेक्षा जास्त आणि पैठण तालुक्यातील 23,000पेक्षा जास्त मतदारांचा समावेश आहे। या प्रकारामुळे अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झालेत। पैठण नगर परिषद हद्दीमध्ये सध्या 35,000हून अधिक मतदार आहेत, ज्यापैकी 2,000पेक्षा अधिक जणांची नावं तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या यादीत सुद्धा नोंदवली गेली आहेत। तालुका स्तरावर सुद्धा एकाच मतदाराची नावं 2 ठिकाणी असल्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात उघडकीस आलेले आहेत। आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी सचिन जिरे यांच्याकडून। सचिन, नेमकं कशामुळे हे सगळं उघडकीस आलेलं आहे आणि आता या संदर्भात काय नेमकी कारवाई होणार आहे? या संदर्भात आता सध्या तरी आता नेमकी कारवाई करणारी हे 25,000 मतदारांची नावे ही 2 ठिकाणी आल्यानंतर मोठा आपण एक प्रकारे गदारोळ झाल्याचं या यादीमध्ये म्हणता येईल, कारण की एकाच मतदारांची नावे 2 ठिकाणी आहे आणि जवळपास 820 अशी मतदार आहे की ज्यांची दुहेरी नावं नोंदवली गेलेली आहेत। आणि या सर्व आता ही जे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आणि त्याच्या पार्श्वभूमीवर जी यादी जाहीर करण्यात आली होती त्या यादीमध्ये हा सर्व घोळ समोर आलेला आहे। आता सुनावणी घेऊन एका ठिकाणची नावं या ठिकाणी वगळण्यात येणार आहे। त्यामुळे कुठेतरी हा फक्त एक पैठणपुरता प्रकार आहे, एका पैठण तालुक्यापुरता प्रकार आहे। आता इतरही जे जिल्ह्यामध्ये विविध तालुके आहेत, विविध ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांच्या संदर्भातल्या देखील आता चौकशी केली जाणार आहे। तिकीट अशा पद्धतीचं काही डबल नावे आहेत का याची देखील माहिती घेतली जाणार आहे। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी सचिन।